त्याच कुटुंबामध्ये आता एकुलतं एक मूल असतं आणि ते मुलाकडे स्मार्टफोन असतात. तो असे वेगवेगळे ट्रेंड फॉलो करतो आणि विनाकारण तो त्याच्यामध्ये अडकतो. अडकण्याच्या गोष्टी ह्या बऱ्याच आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने अडकवलं जातं. याच्यावरती आपण नंतर कधीतरी डिटेल चर्चा करू शकतो. पण एक घटना तुम्हा सगळ्यांना नक्की मला सांगायला आवडेल. 2 महिन्यापूर्वी एक अशी बातमी आलेली की ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षाच्या मुलांसाठी सोशल मीडिया बंद करायचा, असा तिथल्या सरकारने निर्णय घेतला आहे. आता ऑस्ट्रेलिया म्हटलं की भारताच्या तुलनेमध्ये आपण थोडं प्रगत राष्ट्र असं आपण समजूया. तर एखादं प्रगत राष्ट्र असं निर्णय घेतं आणि त्याचवेळी आपल्याकडे इंटरनेट खूप कमी पैशामध्ये उपलब्ध आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहेत. तो प्रत्येक आपापल्या पद्धतीने वापर करत आहे. तर आपण ह्याच्यातून काय शिकायला पाहिजे? म्हणजे आपणही सरकारने कायदा करेपर्यंत वाट पाहायला पाहिजे का? पण काहीतरी त्याची कारणं असतील जी ऑस्ट्रेलियन सरकारने हा निर्णय घेतला आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? अ, तुम्ही जे व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, सोशल मीडिया वापरताना ते वापरण्याचं एक वय आहे. माहिती आहे का तुम्हाला? किती जणांना माहिती आहे? हां. तुम्ही 13 वर्ष किंवा त्याचे वर असाल तरच तुम्ही वापरू शकता व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडिया. बऱ्याच वेळेला लहान वयातच अकाउंट ओपन केलं जातं. हां, जे गैर आहे, जे बरोबर नाही आहे. आत्ता जो ऑस्ट्रेलियामध्ये कायदा काय झाला माहिती आहे का? 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी. आता एक विचार करा, उद्या सकाळी तुम्ही उठलात आणि टी व्हीवर न्यूज आली आहे, भारतामध्ये 16 वर्षाच्या खालील मुलांना हातात मोबाईल पण दिसता कामा नये, सोशल मीडिया पण दिसता कामा नये आणि ज्यांच्या हातात मोबाईल सापडेल त्यांना डायरेक्ट तुरुंगात. कसं वाटतं अशी जर आपल्याकडे सुरू झालं तर? चालेल का? किती जणांना चालेल? हुशार मुलं आहेत. किती जणांना नाही चालणार आहे? हां हां हां. म्हणजे लक्षात घ्या, हात खाली करा. लक्षात घ्या की असा कायदा का केला जातो? जेव्हा एखाद्या गोष्टीचा वापर न होता गैरवापर व्हायला लागतो त्यावेळेस. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना तुम्हाला खूप महत्त्वाचे काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट, तुम्ही जे इंस्टाग्राम किंवा फेसबुक किंवा जे काही सोशल मीडिया वापरताय, बऱ्याच वेळा अनोळखी लोक तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. ॲक्सेप्ट करायची नाही. बऱ्याच वेळेला असं होतं, अंकुश माझा मित्र आहे आणि अंकुशचा एक मित्र आहे आणि तो मित्र किंवा ती मैत्रीण किंवा ती मुलगी मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते. मी अंकुशला चांगलं ओळखतो, त्यांचे आणि माझे ते आम्ही मित्र आहोत आणि मला माहिती अंकुश खूप चांगले आहेत. मग मी काय विचार करतो, अरे अंकुशचा मित्र आहे ना, मग तो पण चांगलाच असणार. जोपर्यंत तुम्ही एखाद्या व्यक्तीला व्यक्तिशः ओळखत नाही, फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायची नाही. बऱ्याच वेळेला तुम्ही सोशल मीडिया वापरत असताना DM मेसेजेस येतात ना, डायरेक्ट मेसेजेस. अनोळखी लोक तुम्हाला हाय हॅलो करतात. हाय हॅलो ॲक्सेप्ट करायचा नाही. ज्यांना आपण ओळखत नाही सोशल मीडियावर, त्यांच्यासोबत आपल्या पर्सनल गोष्टी शेअर करायच्या नाहीत. दुसरी गोष्ट, व्हेरीफाय केल्याशिवाय कोणाला ॲड करायचं नाही सोशल मीडियावर. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या पर्सनल डिटेल्स सोशल मीडियावर टाकायच्या नाहीत. म्हणजे बऱ्याच वेळेला फोन नंबर, घरचा पत्ता, आधार कार्ड, रेशनिंग कार्ड हे काय टाकायची गरज नाही. तुमच्या सगळ्या डिटेल्स सोशल मीडियावर गेल्या तर तिथे बरेचशी लोक तुम्हाला फॉलो करत असतात वाईट हेतूने. आपल्याला कळत नाही आपल्याला कोण फॉलो करत आहे. सगळ्यांचाच हेतू चांगला असतो असा नाही. त्यामुळे आपण तिथे सगळ्या डिटेल, एका केसमध्ये असं झालं होतं की ती सगळी फुल फॅमिली सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होती. म्हणजे फिरायला गेलं तर सोशल मीडियावर टाकायचं, ॲड्रेस टाकायचा, आम्ही इथल्या हॉटेलमध्ये आहोत, आम्ही ह्या ट्रेनमध्ये आहोत, इकडे आहोत, तिकडे आहोत. तर त्यांनी एकदा असेच फुल फॅमिली ट्रिपला गेली आणि त्यांनी स्टेटस टाकलं की आम्ही फिरायला जातो आहे, 10 दिवस आम्ही ऑस्ट्रेलिया का कुठल्या तरी देशात टूरसाठी आहोत. आणि ते 10 दिवसानंतर घरी आले तेव्हा त्यांच्या घरी चोरी झाली होती. आता हे का झालं असेल? जसे चोरसुद्धा आहेत, ते सुद्धा टेक्नॉलॉजिकली सॅव्ही झाले आहेत, टेक सॅव्ही आहेत.
ते सुद्धा सोशल मीडियावर आहेत. दुसरी गोष्ट अशी बऱ्याच वेळेला की मुलं जेव्हा आपली स्वतःची वैयक्तिक माहिती जास्त टाकतात, स्पेशली सेल्फी काढत असताना एकदम क्लिअर सेल्फी टाकू नका. तुमचा एकदा फोटो तुमचा सोशल मीडियावर किंवा डिजिटल फुटप्रिंट्स त्याला म्हणतात, तुम्ही जे काही सोशल मीडियावर टाकता ते तिथेच राहतं. डिलीट केलं तरी तिथे कुठेतरी क्लाउडमध्ये राहतं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे स्वतःचे फोटो एकदम क्लोजअपमध्ये टाकायचे नाहीत, साधारणतः लांब टाकायचे, ज्यामुळे चेहरा क्लिअर तुमचा दिसणार नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, अनोळखी लोकांसोबत कुठल्याही प्रकारचे आपले वैयक्तिक फोटो शेअर करायचे नाहीत. त्यामुळे ही सगळी काळजी तुम्ही घेत असाल, गेम्स खेळता, पबजी, स्ट्रेंजर डेंजर आणि कुठलं फ्री फायर आणि काय रोब्लोक्स, हां, तर जे गेम खेळताय लक्षात घ्या, मल्टीप्लेयर गेम्स असतात, एकापेक्षा जास्त मुलं खेळता ना तुम्ही, तर ओळखीच्या शक्यतो लोकांबरोबरच गेम खेळा. अनोळखी लोकांसोबत गेम खेळू नका. तिथे बऱ्याच वेळेला बुली केलं जातं, हिंसा केली जाते, वाईट शब्द वापरले जातात, धाक दाखवला जातो. असं काही होत असेल तुम्हाला सोशल मीडियावर, ते तुम्ही लगेच तुमच्या घरातल्यांना किंवा मोठ्या कुठल्या तरी प्रौढ व्यक्तीला सांगणं खूप गरजेचं आहे. जर का तुम्ही सोशल मीडिया व्यवस्थित ह्या सगळ्या काळजी घेऊन वापरलात, तर मग कदाचित आपल्या देशात असं काही करायची गरज वाटणार नाही. तुम्हाला काय वाटतं? जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला सुद्धा ते वापरायला मिळायला हवं, तर व्यवस्थित माइंडफुली विचार करून सोशल मीडिया वापरायचा किंवा कुठल्याही टेक्नॉलॉजी.